नमस्कार. पोलीस भरती 2025-26 साठी पाहू शकता प्रत्येक जिल्हा अंतर्गत मैदानी चाचणीचं वेळापत्रक हे जाहीर केलं जात आहे. या अंतर्गत आजची जी अपडेट आहे नाशिक ग्रामीणसाठी आणि त्याचबरोबर नाशिक कारागृहासाठी मैदानी चाचणीसाठीचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत हे वेळापत्रक जाहीर होत आहे. त्याचबरोबर अकोला जो जिल्हा आहे, अकोला जिल्ह्याअंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी एकूण किती अर्ज आलेत याची आकडेवारी ही जाहीर झाली आहे. RTIची ऑफिशियल जी अधिकृत आकडेवारी आहे अकोला जिल्ह्यासाठीची ती आपण पाहणार आहोत. तर या सगळी माहिती व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कारागृह उपमहानिरीक्षक पोलीस विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई कॉन्स्टेबल, चालक पोलीस शिपाई, ड्रायव्हर यामध्ये कारागृह शिपाई पोलीस भरती 2024-25साठी मैदानी चाचणी, ग्राउंड टेस्ट आणि शारीरिक मोजमापाचे संपूर्ण वेळापत्रक हे प्रसिद्ध झालं आहे. तर या अंतर्गत हे वेळापत्रक उमेदवारांना बोलवलेल्या तारखा वेळ संख्येनुसार विभागला आहे, ज्यामुळे पाहू शकता विद्यार्थी योग्य तारखेला तयारीनिशी उपस्थित राहू शकतात. तर वेळापत्रक आपण पाहूयात. 11 फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीची सुरुवात होत आहे. यामध्ये पोलीस शिपाई नंतर ड्रायव्हर आणि नंतर कारागृह शिपाईची मैदानी चाचणी होणार आहे. वेळापत्रक असं आहे: 11 ते 14 फेब्रुवारी 2026 ST पुरुष उमेदवार बोलवले जातील. उमेदवार प्रतिदिवस 2000 उमेदवार प्रतिदिवस बोलवले जातील. सकाळी 5 वाजता मैदानी चाचणी सुरू होईल. मैदानी चाचणीसाठीचं ग्राउंडचं जे ठिकाण आहे हे सुद्धा तुमच्या हॉल तिकीटवर लिहिलेलं असणार आहे. 11 ते 16 फेब्रुवारी 2026ला पुरुष उमेदवार 2000 प्रतिदिवस सर्वसामान्य पुरुष बोलवले जातील, म्हणजे ओपन कॅटेगरी. आणि 17 ते 18 फेब्रुवारी 2026ला महिला उमेदवार 2000 ते 2100 प्रतिदिवस फिमेल कॅटेगरी महिला उमेदवारांना बोलवलं जाईल. आणि यानंतरनं 18 फेब्रुवारीपर्यंत कॉन्स्टेबल चाचण्या, मैदानी चाचण्या पूर्ण होतात. यानंतरनं ड्रायव्हर चाचण्या सुरू होतात, ज्यामुळे उमेदवारांना तारखा ह्या विसरता येणार नाहीत. पाहू शकता 18 पूर्वी 18 तारखेपर्यंत यामध्ये शिपाई पदासाठी, त्यानंतरनं ड्रायव्हर पदासाठी, चालक पदासाठी घेतली जाईल. तर चालक पोलीस शिपाई ड्रायव्हरसाठीची मैदानी चाचणी ही सुरू होते 20 फेब्रुवारी 2026 पासून. ड्रायव्हर उमेदवारांची चाचणी यामध्ये 2 मार्च 2026 पर्यंत चालेल. आणि हे वेगळं वेळापत्रक ड्रायव्हिंग स्किलच्या चाचणीसाठी आहे. तर यामध्ये 20, 21, 22 आणि 24 फेब्रुवारी आणि पुढे ड्रायव्हर उमेदवार बोलवले जातील. प्रत्येक दिवशी सुमारे 2000 प्रतिदिवस असतील. पूर्ण कालावधी आहे 20 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026. कॉन्स्टेबल नंतरनं थेट ड्रायव्हर, ज्यामुळे भरती प्रक्रिया सलग ही राहणार आहे. यामध्ये ड्रायव्हर चाचणी फेब्रुवारीच्या शेवटापासून मार्च सुरुवातीलापर्यंत पसरलेली आहे, म्हणून ड्रायव्हर उमेदवारांना मार्चपर्यंत सुरुवातीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यानंतरनं कारागृह शिपाई पोलीस मैदानी चाचणीसाठीचं वेळापत्रक ते सुद्धा पाहूयात. तर शिपाई पदासाठीची चाचणी शेवटी 4 मार्च, कारागृह शिपाई पदासाठीची नाशिकसाठी 4 मार्च 2026 पासून सुरू होते. त्याच्यानंतर ड्रायव्हर आहे, पुरुषानंतर महिला आणि ट्रान्सजेंडर यामध्ये असतील. तर 4 ते 18 मार्च 2026ला हे सुरू होते. पहिल्यांदा पुरुष उमेदवार 2000 प्रतिदिवस बोलवले जातील, सर्व पुरुष असतील. त्याच्यानंतरनं 23 ते 28 मार्च 2026ला महिला आणि ट्रान्सजेंडर जे आहे 2000 प्रतिदिवस यामध्ये बोलवले जातील. मुख्यतः महिला यामध्ये असणार आहेत. हे वेळापत्रक यामध्ये आपल्या उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आता हे संपूर्ण वेळापत्रक टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने हे वेळापत्रक जाहीर झालं आहे नाशिक ग्रामीणसाठी पोलीस शिपाई चालक पदासाठी आणि नाशिक कारागृह पोलीस शिपाई आणि चालक पदासाठीचं जाहीर करण्यात आलं आहे. बाकी जे जिल्हे आहेत त्यांच्या अंतर्गत सुद्धा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मैदानी चाचण्या पार पाडतील. फक्त मुंबई शहर असं आहे याची मैदानी चाचणी खूप उशिरा होऊ शकते, म्हणजे एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. त्याबाबत पुढच्या अपडेट पुढे येतीलच. आपण अकोला जिल्ह्याअंतर्गत एकूण किती अर्ज आलेत याची ऑफिशियल अधिकृत आकडेवारी RTIनुसार जे प्राप्त झाले तर ती माहिती चेक करूयात. या अंतर्गत पाहू शकता एकूण प्राप्त अर्ज 11,784 इतके प्राप्त झालेत. त्यामध्ये पुरुष अर्ज आहेत एकूण
9,370 इतके अर्ज. महिलांसाठीचे अर्ज आहेत 2,414 इतके. समांतर आरक्षणासाठी एकूण अर्ज 2,830 इतके आलेत. प्रकल्पग्रस्तांचे अर्ज 241 आणि खेळाडूंसाठीचे अर्ज 218 इतके आले आहेत. तर अशा पद्धतीने पोलीस भरतीबाबतची सध्याची आत्ताची लेटेस्ट नवीन अपडेट आली आहे. बाकीचे जे जिल्हे आहेत या घटक आहेत त्या अंतर्गत सुद्धा मैदानी चाचणीचं वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच सुरुवातीलाच वेळापत्रकानुसार जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने पोलीस भरती 2025-26 बाबतच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.